नमस्कार. रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत लहान मुलींसाठी छोटीशी नोजपिन. त्यासाठी मी 20 गेजची तार घेतलेली आहे, एक छोटासा फिटिंगवाला स्टोन घेतलेला आहे आणि मोती घेतलेले आहे. तर या ठिकाणी पहिले आपण एक नोजपिनला छोटीशी लूप बनवून घेणार आहोत. याप्रमाणे लूप बनवून झाल्यानंतर 0.3ची वायर आपल्याला घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी कट करून घेत आहे. पुन्हा ह्या होलमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची, नाही तर पूर्ण उंगडून जाते ती. याला आपण राऊंड मारून घेणार आहोत 2-3. ह्या होलमधून मी काढून घेते आणि पुन्हा एकदा राऊंड मारून घ्यायचं आहे. एक्स्ट्राची जी तार आहे ती या ठिकाणी कट करायची आहे. या ठिकाणी आपण मोती घेतले ते हे जापानी मोती आहे. मोत्यांची क्वालिटी खूप छान असते. या ठिकाणी 5 मोत्यांचा आपण राऊंड मारून घेतलेला आहे. याला एकदा राऊंड मारून घ्यायचं आहे आणि हे जे सैल राहतं त्यावेळेस पण याला टर्न मारून घ्यायचं आहे. टर्न मारून झाल्यानंतर फिटिंगवाला स्टोन हा 0.3च्या वायरमध्ये आपल्याला होऊन घ्यायचा आहे. तुम्ही कलरचे तुमच्याजवळ असेल तुम्ही कलरचेही घेऊ शकता. ठिकाणी आपण 6 मणी ओवून घ्यायचे. ते 6 मण्यांचा फुल तयार करून घ्यायचं इथे. याला 2 राऊंड मारून घ्यायचे इथं आणि हे जे सैल राहत असेल ते इथं ट्विस्ट करायचे, जेणे की हे पॅक होतं आपलं. फिटिंगवाला स्टोन 0.3च्या वायरमधून व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. हा याच्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. त्याला खाली 2 राऊंड मारून घ्यायचे. त्यामध्ये पुन्हा आपल्याला एक मणी ओवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात ओवला तरी चालतो, हा फिटिंग बसतो, त्यामुळे आपण इथं व्यवस्थित ओवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण हे पॅक करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता काय करायचं, खाली टर्न करून घ्यायचं व्यवस्थित. हा आणि ही एक्स्ट्राची तार आहे ही कट करायची. पुन्हा एकदा वाटलं असतं आपल्याला सेंटरला इथं मध्ये तार फिरून घ्यायची आहे. मी कट करून घ्यायची उरलेली तार व्यवस्थित पॅक करून घ्यायची ही खाली. अशा प्रकारे आपली नोजपिन तयार झाली आहे. आता इथे राऊंड प्लायर ठेवायचे आणि टर्न करून घ्यायचे व्यवस्थित. पिनसाठी जर खाली जर तार ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता, नाही तर आपण अजून छोट्या साईजचं करू शकतो. तुम्ही हाताने जरी वळवलं ना तरी हे चालणार आहे. एवढंच, कमीत कमी याला वरती 1 इंचाचा तरी गॅप सोडून कट करायचं आहे. कारण की तार पातळ असल्यामुळे एवढी बसणार नाही आपल्याला, त्याचा बेस हा व्यवस्थित करायला लागणार आहे. त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या प्रक्रियेची गरज लागणार आहे. याचं व्यवस्थित स्पायरल करून घ्यायचं आहे आपल्याला. चकली जसं बनवतो सेम त्या पद्धतीने झाली पाहिजे. चकली बनवतो त्या पद्धतीने झालेली आहे आपली. थोडीशी टर्न घेते मी व्यवस्थित करून. याला थोडंसं कसं पुढं वाकवायचं आहे, जेणे की नथ ही व्यवस्थित बसेल. सॉरी, नोजपिन ही व्यवस्थित बसेल. त्यामुळे ही आपली व्यवस्थित बसेल या हिशोबाने.